घरी सकाळी किंवा संध्याकाळी अग्निहोत्र करतो, तर त्याचं काय नेमकं महत्त्व आहे? अग्निहोत्र तर खूप महत्त्वाचं आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त याबरोबर आपल्या प्रत्येकाच्या ज्या ज्या ठिकाणं आहेत, कुठेही म्हणजे जिथे जिथे कोणी राहत असेल, त्यांचे जे टायमिंग असतात सूर्योदयाचे सूर्यास्ताचे, त्यावेळेलाच आपण एक्झॅक्टली ती आहुती देऊन सकाळी सूर्याचा मंत्र, सगळे संध्याकाळी अग्नीचा आणि नंतर प्रजापते दमदमम हे करून आपण जे आहुती देत असतो, त्यामधून पंचमहाभूतांमध्ये आपण अग्नीला, आणि हा वैदिक यज्ञ आहे जो घराघरामध्ये तुम्ही करू शकता खूप सोप्या पद्धतीने. त्याच्यासाठी गाईची शेणी, साजूक तूप आणि अगदीच वाटलं तर भीमसेनी कापूरनी तुम्ही तो प्रज्वलित करू शकता. पण साधारणतः तुपावरती, गाईच्या शेणीवरती तूप टाकलं किंवा शेणी सुक्या कोरड्या असतात त्या पेट घेतातच आणि मग तुम्ही आहुती देता. ह्या आहुतीमध्ये जो स्मोक येतो, त्या स्मोकमुळे तुमच्या ब्रेन्सच्या वेव्स आहेत ना, जे न्यूरॉन्स आहेत, ते खूप प्रकाराने, चांगल्या प्रकाराने उद्दीपित होतात असं. आणि साधारणतः अग्निहोत्र एका घरात झालं समजा, पण साधारणतः 12 ते 15 मीटरचा रेडियस तो कव्हर करतो शुद्ध करायला एरिया. दुसरी गोष्ट म्हणजे अग्नीमध्ये तुम्ही जेव्हा स्वाहा करून आहुती देताय तेव्हा पुन्हा तुम्ही तुमचं मी पण सोडताय, कळलं का? आणि अग्नीला तू सर्व काही आहेस, तू आम्हाला पोचतोयस, या प्रकाराने आपण त्याला सरेंडर होत असतो ते, म्हणून आपण ती आहुती देतो.